नमस्कार मित्रांनो, राज्यातील ऊसतोड कामगारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण व दिलासादायक अपडेट आहे. ऊस तोडणी कामगार हे राज्यातील विविध जिल्ह्यात स्थलांतरित होऊन काम करतात. ऊसतोड हंगाम सुरू असताना किंवा गाळप हंगामाला जाण्यापूर्वी ऊसतोड कामगारांच्या कुटुंबात विविध सण जसे की दिवाळी, दसरा उत्साहाने साजरे केले जातात आणि हेच सण उत्साहाने साजरा करण्याकरिता राज्यातील ऊसतोड कामगारांना प्रोत्साहनपर लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाकडून करण्यात आलेला प्रस्ताव मान्य करून राज्य शासनाने सीधा संच वाटप करण्यास या शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. एकूण 4 लाख लाभार्थ्यांना या संचाचे वाटप करण्यात येणार असून यामध्ये सुरुवातीला 1 लाख लाभार्थ्यांना या सीधा संचाचे वाटप करण्यात येणार आहे आणि यातील उर्वरित लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने या संचाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती या GRमध्ये स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. या सीधा संच वाटपामध्ये कोणत्या प्रकारच्या वस्तूचे प्रमाण किती याची देखील या GRमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. या सीधा संचामध्ये एकूण 6 आवश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये 1 साखर 2 किलो, 2 खाद्यतेल 1 लिटर, 3 चना डाळ 1 किलो, 4 मैदा 1 किलो, 5 रवा 1 किलो आणि पोहे 1 किलो. या सीधा संचाचे वाटप हे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे याची देखील या तक्त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. बीड, नाशिक, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव, जालना, अहिल्यानगर, परभणी अशा एकूण 10 जिल्ह्यातील सुमारे 1 लाख लाभार्थ्यांना सुरुवातीला या सीधा संचाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना या संचाचे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहितीसुद्धा इथे स्पष्टपणे GRमध्ये देण्यात आलेली आहे. या संचाचे वाटप करण्याच्या अटी व शर्तीसुद्धा इथे स्पष्टपणे तक्त्यात देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या संचाचे वितरण करण्याची कार्यपद्धती म्हणजे हे संच वितरण लाभार्थ्यांना कशा पद्धतीने, कुठे व कुणाच्या मार्फत करण्यात येणार याबाबतची सविस्तर माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर जे कोणी ऊसतोड कामगार लाभार्थी असतील त्यांनी या संचाच्या वितरणाच्या अटी, शर्ती त्याचप्रमाणे या संचाचे वितरण कशा पद्धतीने करण्यात येणार आहे या दोन्ही बाबी व्यवस्थित नीट समजावून घेणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती. ही माहिती आपल्या जवळच्या ऊसतोड कामगारांना जरूर शेअर करा. धन्यवाद.